नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं सप्टेंबर 2025 करणारं संपूर्ण राशीफळ. सप्टेंबरचा महिना आहे तो थोडा खास आहे, कारण या महिन्यामध्येच चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण होणार आहे दिनांक 7 तारखेला. अर्थात तुमच्या राशीचा स्वामी चंद्र असल्या कारणामुळे चंद्राला ग्रहण लागलं म्हणजे तुम्हाला त्याच्या संदर्भातले अनुभव निश्चितच येतात. आता या सर्वाचा जो परिणाम आहे तो नेमका कशा प्रकारचा असेल? याचप्रमाणे रवी केतूची जी युती आहे ही सुद्धा तुमच्या द्वितीय भावामध्ये होणार आहे. तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे मंगळ, हा तृतीय स्थळामध्ये भ्रमण करतो आहे, शत्रू राशीमध्ये आहे. आणि राशीच्या भाग्यामध्ये शनी जो आहे तो वक्री सुद्धा चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु सदराला तुमच्या व्ययस्थ आले किंवा 12वा गुरु ज्याला आपण म्हणतो त्याचं तो सध्या तुमच्या 12व्या स्थानावरून चाललेला आहे. तर एकंदरीत हे जे सर्व ग्रह आणि बाकीचे पण जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीवर कशा प्रकारचे होणार आहेत, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, आणि जरी त्रास झाला तरी नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला चर्चा करू आपलं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये जो शुक्र आहे तो भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर हा शुक्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो अष्टमेशाही शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीच्या अष्टम स्थानामध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जो ग्रहण आहे ते ग्रहणाचा जो प्रभाव आहे तुमच्या अष्टमावरती आणि द्वितीय स्थानावरती जास्त प्रमाणात जाणवणार आहे. यामुळे तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होते की ते वरवर करणे तुम्हाला नॉर्मल वाटेल, परंतु अचानकपणे आपलं रूप बदलते. तर अशा गोष्टींसाठी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या संदर्भातले जरी तुम्हाला त्याचे सिग्नल मिळाले किंवा संकेत मिळाले तरी लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं राहील. डॉक्टर इलाज करणं अत्यंत आवश्यक राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये अशी कुठलीही कृती करू नका की जेणेकरून तुम्ही ती जी कृती आहे ती फक्त, आणि कधी कधी होतं आपण कॉन्फिडन्सवरती काम करतो, आत्मविश्वासाने काम करतो, किंवा रिस्क घेतो. रिस्क हा शब्द तेवढाच सोपा झालेला आहे, परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये रिस्क ही अजिबात घेऊ नका. कारण जे ग्रहण आहे ग्रहणाचा गाहच मुळात असा असतो की ज्या गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या वाटत आहे आणि ज्या गोष्टी अगदी आपल्या हातात आहेत असं वाटतं, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काम करता इतरांसाठी त्या गोष्टी सोप्या होतात, इतर व्यक्ती त्यामध्ये सक्सेस पण सुद्धा होतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये फसले जातात. तर अशा प्रकारचा जो ट्रॅप आहे हा ट्रॅप तुमच्यासाठी असणार आहे. काळजी घ्या, नाकासमोर झाला आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कारण गुरु जो ग्रह सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचा सुद्धा बळ तुमच्या राशीला नाही आहे. त्या सर्व गोष्टींचा नीट विचार करा आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात रिस्क घेणं हा प्रकार करा. माझ्यामध्ये तो प्रकार करू नका. नाकासमोर चालणं हे इष्ट होईल. तर ही गोष्ट थोडीशी काळजी घ्या. या गोष्टी थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक बाबतीच्या संदर्भात सुद्धा काही त्रास झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी हा धनस्थानातच भ्रमण करतो आहे. तिथेच बुध आहे, तिथेच केतू सुद्धा आहे, शुक्र सुद्धा नंतर तिथे येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पंचमेश जो आहे मंगळ हा सुद्धा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे शत्रू राशीमध्ये. तो दिनांक 14 तारखेनंतर चतुर्थात येईल. राशीच्या अष्टम स्थानामध्ये राहू भ्रमण करतो आहे, अष्टमेश भाग्यात आहे, आणि लाभेश जो आहे तो तुमच्याच राशीमध्ये आहे. साधारणतः 15 तारखेनंतर द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व जी महत्त्वाची आर्थिक संदर्भातली स्थानं आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये दोन्ही गोष्टी होती. म्हणजे तुम्हाला पैसे येतील सुद्धा आणि ते खर्च सुद्धा होते, परंतु खर्च होणार त्याचं कारण आहे ते थोडंसं अल्पेक्षित असेल, विचित्र असेल. खरं तर तुमच्या राशीने ते शोभत नाही, कारण तुमची जी रास आहे ही तुमची आर्थिक वेळी तर सहसा चुकत नाही. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये अशा प्रकारचे काही सिनारिओ तयार होतील की अशा प्रकारची काही परिस्थिती तयार होईल की तुम्हाला पैसे खर्च करायला लागतील किंवा अनावश्यक पैसे खर्च होतील. तर इथेच थोडंसं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. अनवॉन्टेड जे खर्च आहे त्यावरती लक्ष देणं किंवा त्यावरती थोडंसं लगाम करडी नजर ठेवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः ह्या महिन्याच्या 16 तारखेच्या आधी जे काही तुमचे महत्त्वाचे ट्रेड्स आहेत ते उरकून घ्या. 16 तारखेनंतर काय तसं करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, त्या गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात जाणू शकतील. बाकीचं जर का सांगायचं झालं तर तुमचे जे नेहमीचे जे इन्कम आहे ते तुम्हाला येते. आता जे सांगितलं की इझी मनीच्या मागे जाऊ नका किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. त्या गोष्टी केल्या तर गोष्टी नेमक्या तुमच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं आहे
राशीचा जो चतुर्पेश आहे शुक्र हा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर हा शुक्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थ 4 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. तर खास करून घराच्या संदर्भात वास्तूच्या संदर्भातली जी काही महत्वाची कामं असतील म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेले वास्तू विकणं, वास्तूमध्ये काही नवीन रिनोव्हेट करणं, असे जे काय प्रकार असतील ते साधारण 15-16 तारखेच्या आत करून घ्या. नंतर थोडंसं त्या कामाला विलंब न लागणं किंवा कामं वेळेवर न होणं आणि त्यामुळे तगमग होणं, घरातल्या व्यक्तींबरोबरचं वातावरण बरोबर असणं किंवा घरातलं वातावरण गढूळ असणं, अशा प्रकारचे काही अनुभव हे साधारण 15 तारखेनंतर येऊ शकेल. त्या संदर्भात थोडंसं स्वतःच्या मनाची तयारी करा. यानंतर लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या तृतीयातून चतुर्थात येणार आहे. असं मग जर का बघितलं तर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असतात तर गेल्या 17 महिन्याभरामध्ये तुमच्या दोघांमध्ये रिलेशन अतिशय चांगलं चाललेलं होतं. फिरायला वगैरे जाणं, एकमेकांना समजून घेणं हा प्रकार बराच होता आणि त्यामुळे एक हार्मनी तुमच्या दोघांमध्ये चाललेली होती. या महिन्याच्या 15-16 तारखेपर्यंत अशा प्रकारची हार्मनी दिसली. त्यानंतर मात्र थोडंसं पुतू महिने ज्याला आपण म्हणतो त्याला सुरुवात होईल. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ सरळ तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही, परंतु तरीसुद्धा थोडंसं ॲट द बॅक ऑफ माइंड ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. ग्रहण कालावधी आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी अचानकपणे काही मोठं स्वरूप प्राप्त होईल त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे छोटी तरी आरोग्य संदर्भाची तक्रार दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र हा कालावधी चांगला राहील. फार चांगला म्हणता येणार नाही, पण तुम्ही जी काही मेहनत घ्याल, जे काय एफर्ट कराल, प्रयत्न कराल त्याला नक्कीच यश येईल. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दलच्या ज्या गोष्टी त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. लक्षात घ्या तुमचा सप्तमेश जो आहे हा भाग्यात जरी भ्रमण करत असला तरी वक्री आहे आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी केतूची युती सुद्धा होणार आहे दिनांक 10 तारखेला. एकंदरीत सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जर का वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य आधीपासून थोडंसं डामाडोल किंवा वर खाली असेल तर या महिन्यात ती स्थिती जास्त थोडीशी निराशाजनक होऊ शकेल. तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. छोटे वाटणाऱ्या सुद्धा गोष्टी एकदम मोठे रूप धारण करू शकतील, उग्र रूप धारण करू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे मंगळ हा मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे आणि 14 तारखेला तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर गेल्या महिन्याभरात मध्ये तुम्ही बघितलं असेल की कार्यक्षेत्रात थोडीशी धावपळ किंवा दगदग थोडीशी तुमची वाढलेली होती. अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा साधारण 10-12 तारखेला तशी गोष्ट राहील. त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी नॉर्मल होतील. मग काही तुम्हाला 5-6 काही धावपळ वगैरे करावी लागणार. म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये चेंजेस वगैरे आलेले असेल, गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुम्हाला शिकायला सुद्धा मिळाल्या असते. तर साधारणतः ही जी गोष्ट, ही जी तगमग आहे, ही जी धावपळ आहे, दगदगी मग अशी सांगितली मी साधारण 15-16 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तर एकंदरीत सांगायचं झालं त्या संपूर्ण महिन्यामध्ये 2-3 गोष्टी अत्यंत तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मानसिकतेकडे लक्ष द्या. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारे काय अनुभव होते. आर्थिक व्यवहार मग ती गुंतवणूक असेल किंवा खर्च, डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बनणं गरजेचं आहे. आणि वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य या गोष्टी थोड्या महत्त्वपूर्ण राहतील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असणार आहे. तर दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. 2 प्रकार ही युती काम करण्यात किंवा त्याचे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अनपेक्षितपणे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातला कलाटणी मिळेल किंवा छोटे किंवा वरकडील अगदी लहान वाटणारे त्रास उग्र रूप धारण करू शकतील. काळजी घ्या. यानंतर तुमचे जे पैसे असतील ते सुद्धा खर्च होतील अनावश्यकपणे. तर काळजी घ्या, ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. मला माहिती आहे की तुमची जी राशी आहे ही पैशाच्या बाबतीत फार प्रॅक्टिकल आहे. अगदी चोख तुमचे विचार असतात आणि तुमची गणित पैशाच्या संदर्भात कधी चुकत नाही. या महिन्यात थोडासा वेगळा अनुभव येईल. याचमुळे दिनांक 11 तारखेला बुध आणि केतूची सुद्धा युती होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घ्या. बँकेच्या संदर्भातले काही डॉक्युमेंटेशन करत असेल तर नीट विचारपूर्वक त्या संदर्भामध्ये निर्णय घेणं गरजेचं राहील. दिनांक 13 तारखेला रवी बुधची युती आहे. या युतीमध्ये थोडाफार गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकते. मी थोडाफार म्हणतोय, फार नाही, लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, आणि बुध जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा प्रतियोग म्हणजे जे काय स्ट्रेस, जे काय टेन्शन संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या मनावरती आहे, खास करून आर्थिक संदर्भामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला ब्लँक झाल्यासारखं वाटेल. निर्णय कोणता घ्यायचा हे समाधान आहे आणि थोडंसं मनाका तुमची जी रास आहे तशी बघितली तर पण नाजूक पण आहे, डेलिकेट आहे, इमोशनल पण आहे. त्यामुळे पटापट गोष्टी जरी अशा म्हणजे अपेक्षेपेक्षा वेगळ्यात असेल तरी आपण स्ट्रेस घेऊन बसतो किंवा ब्लँक होतो. तर तशाच प्रकारची काही मानसिकता
तुम्हाला 17 तारखेच्या आसपास दिसून येईल. दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. हा प्रतियोग सुद्धा सुद्धा म्हणजे या प्रतियोगामध्ये सुद्धा थोडंसं गोष्टी तुमच्या वेगळ्या होतील, म्हणजे विरोधात जातील किंवा तुम्ही घेतलेले अंदाज चुकतील, अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता राहील. दिनांक 19 तारखेला होणारा हर्षद आणि बुधाचा जो त्रिकोण योग आहे हा अतिशय चांगला राहील. म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये जे काही त्रास, जे काही टेन्शन, त्याच्यातून तुम्ही नक्की मार्ग काढणार आहात. एखादी चुनदार कल्पना तुम्हाला सुचेल की जेणेकरून या जे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ पडू शकाल, किंवा अशी काहीतरी खबर किंवा अशी काहीतरी बातमी तुम्हाला मिळेल की तुम्ही अगदी सुखासीन व्हा किंवा मनाचं सगळं मळब निघून जाईल. तर बुध आणि हर्षदचा हा जो त्रिकोण योग आहे दिनांक 19 तारखेला होणारा हा तुमच्यासाठी फार शुभप्रदायी असणार आहे. या समोर दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असा तर साधारण म्हणजे सामाजिक जीवनाशी निगडीत अशी कामं करणारे असाल तर त्या ठिकाणी तुमच्याबद्दल काही वावगं बोललं जाणं, तुमच्या विला धक्का लावण्यासारखे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. परंतु काळजी घ्या, कारण हा जो कालावधी आहे हा 2-3 दिवसातच असतो. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये जो ग्रहणाचा जो इफेक्ट आहे हा थोडासा दिसून येतो. त्यामुळे छोटी गोष्ट सुद्धा खूप उग्र रूप किंवा खूप मोठं रूप धारण करते ही काय, अशी मनात अनामिक भीती राहील. काळजी करू नका, हा सुद्धा महिना निघून जाईल. मग अशी सांगितल्याप्रमाणे जे चंद्रग्रहण आहे ते 7 तारखेला, अर्थात पौर्णिमेला चंद्रग्रहण असं, म्हणजे पौर्णिमा सुद्धा 7 तारखेला आहे. आणि जे अमावास्या आहे ते अमावास्या असणाऱ्या 21 तारखेला तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. अर्थात आर्थिक संदर्भ, आरोग्य आणि वैवाहिक जीवन या 3 क्षेत्रांमध्ये हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना थोडासा तुम्हाला वेगळा आहे असा जाणवेल. काळजी घ्या, कारण गुरुचं बळ नाही आहे तुमच्या राशीसाठी. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.